हालेलुया हालेलुया. अनुवाद 8 अध्याय 17 अक्षर. तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळविले आहे असे तू मनात म्हणू नको, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. बायबल काय सांगते पहा, तू असं म्हणू नकोस की धन माझे, ही संपत्ती माझे किंवा या सर्व वस्तू माझे. तर बायबल सांगते की परमेश्वर तुला हे धन प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य देते. त्याच्यामुळे तू हे धन संपादिलेले किंवा तू मिळवलेलं आहे. तू स्वतःहून काही केलं नाही, परमेश्वर तुला हे सामर्थ्य देतो आणि त्याच्याद्वारे तू यश प्राप्ती करू शकतो. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी म्हणतो, हा पैसा माझा, ही संपत्ती माझी, हे धन माझे, हे घर माझे, ही व्यक्ती माझी, ही जमीन माझी, जागा माझी. पण बायबल सांगते हे तुझं काहीच नाही, ही परमेश्वराने तुला दिलेलं आहे. परमेश्वराच्या सामर्थ्यामुळे तू यश प्राप्त करू शकला आहेस. तू स्वतःहून काही केलं नाही किंवा तू स्वतःहून काही करू शकतच नाही जर परमेश्वर तुझ्या जोडीला नसेल तर. हे सर्व काही करून घेण्याचे सामर्थ्य परमेश्वर तुला देते. त्याच्यामुळे तू प्रत्येक गोष्ट करू शकते किंवा विजय प्राप्त करू शकते. देवाशिवाय तू काहीच करू शकत नाही. हालेलुया हालेलुया. खरोखर आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वराच्या द्वारे सर्व काही प्राप्त करू शकतो. स्वतःहून आपण काही करू शकत नाही. हे माझं, ते माझं असं आपण हक्क तर गाजवतो, पण हे सर्व काही देणारा परमेश्वर आहे. तो आपल्या जीवनात आपल्याला या सर्व गोष्टी देत असतो. त्याच्यापासून आपल्याला या सर्व गोष्टी प्राप्त होत असतात. आपण स्वतःच्या बलावर, स्वतःच्या हिंमतीवर काही केले असं मुलीच नाही. हे सर्व करणारा परमेश्वरच आहे. हालेलुया हालेलुया. म्हणून सर्व प्रभूचं आहे, आपलं काही नाही. आपण त्याच्या इच्छेने जगात जन्माला आलेले आहोत. अगदी त्याच्या इच्छेनेच त्याच्याकडे परत जाणार आहोत. आपल्या जीवनावर परमेश्वराची सत्ता, परमेश्वराचा अधिकार आहे. आपलं संपूर्ण जीवन अगदी पूर्ण परमेश्वराच्या अधिकारात आहे आणि त्यामुळे आपल्याकडे जे काही आहे ते सर्व काही परमेश्वराचे आहे. आपले काहीच नाही. आपण या जगात काही आणलं नाही आणि काही घेऊन बरोबर जाणार सुद्धा नाही. रिकाम्या हाताने आल्यात आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत. म्हणून हे माझं, ते माझं असं म्हणू नका म्हणून बायबल सांगते. हे सर्व परमेश्वराचं आहे. त्यानेच तर आपल्याला हे सर्व काही दिलेलं आहे. हरेक गोष्टीचा निर्माण करता, उत्पन्न करता आणि घडवणारा परमेश्वर आहे. म्हणून बायबल सांगते तिमोथेला पहिले पत्र 6 ते 8 चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठा लाभ आहे. कारण या जगात आपण काही आणलं नाही आणि काही घेऊन पण जाणार नाही. अल्पवस्त्र असल्या तेवढ्यातच तृप्त असावे. काय सांगते बायबल? सर्वात मोठा फायदा आहे भक्ती, प्रार्थना. प्रार्थना सर्वात मोठा लाभ आहे, सर्वात मोठा फायदा आहे म्हणून बायबल सांगते. कारण आपण या जगात काही आणलं नाही आणि बरोबर काहीच घेऊन जाणार नाही. ना सोने दागिने घेऊन आले, ना पैसा अडका, काही बरोबर घेऊनही जाणार नाही. अगदी आपलं शरीर सुद्धा आपल्या जोडीला नसणार. शरीरही या मातीत मिसळणार आहे. आपला आत्मा फक्त जाणार आहे. आपली चांगली कर्म, आपली कृत्य आपल्या जोडीला जाणार. बाकी
बाकी कोणती वस्तू आपल्या जोडीला जाणार नाही, आपला देह सुद्धा नाही. शरीर माती आहे, मातीतच जाणार. उत्पत्ती 3 अध्याय बायबल काही सांगते पहा. 19:21 परमेश्वर पित्याने आदमास म्हटले, तू मातीचा तो मातीतच जाशील, कारण तिच्यापासून तुझी उत्पत्ती झालेली आहे. मनुष्य मेल्यानंतर त्याच्या शरीराची माती होते. तो आपल्या जोडीला आपल्या बरोबर काहीच घेऊन जात नाही. म्हणून वचन सांगते की आपण रिकाम्या हाताने आल्या, रिकाम्या हाताने जाणार आहोत देवाकडे. आपली चांगली कृत्य, आपली चांगली कर्म आपल्या जोडीला जाणार आहे. ना पैसा, ना वस्तू, ना दागिने, कोणतीच वस्तू आपल्या जोडीला जाणार नाही. आपली धार्मिकताच आपल्या जोडीला जाणार आहे. म्हणून सत्कृत्य करा, धार्मिक जीवन जगा. प्रार्थना सर्वात मोठा लाभ आहे म्हणून बायबल सांगते. प्रार्थना करा, प्रार्थनेने आपली प्रगती, उन्नती होणार. बायबल सांगते जेवढं आहे तेवढा तृप्त आणि समाधानी असा. अन्न वस्त्र असल्या तेवढा तृप्त असावे. जितका तितका समाधानी असा हा लोभ आपल्या जीवनात नसावा. तर तृप्त आणि समाधानी राहायला आपण शिकले पाहिजे. म्हणून वचन सांगते की सर्व काही परमेश्वराचं आहे, आपलं काहीच नाही. आपण या जगात काही आणलं नाही आणि काही घेऊन पण जाणार नाही. म्हणून आहे त्याच्यात समाधानी राहायला शिकलं पाहिजे. हे माझं, ते माझं असं म्हणू नका म्हणून बायबल सांगते. बायबल काही गोष्टी आपल्याला शिकवते. दानिएल या पुस्तकामध्ये 4 अध्यायामध्ये नबुकदनेस्सर राजा, हा नबुकदनेस्सर जो राजा होता, बाबिलाचा राजा, हा राजा काय म्हणत आहे पहा. तो म्हणत आहे की मात्र हे सर्व काही माझं आहे. अगोदर दानिएलने त्याला चेतावणी दिली होती की पहा की मात्र तू नम्र राहा, लीन राहा आणि मात्र धर्माचरण कर, चांगली कृत्य कर. पण नाही, या राजाने, नबुकदनेस्सर राजाने ऐकलं नाही. तो काय म्हणत आहे पहा. दानिएल 4 अध्याय 29 ते 31. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबिलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्याच प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधलेले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघता तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुकदनेस्सरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तो काय म्हणत होता, हे सर्व माझं आहे, माझ्या पराक्रमाने मी बांधलेले हे सर्व, ही बाबेल नगरी किंवा या सर्व गोष्टी. आणि ताबडतोब आकाशवाणी झाली की नबुकदनेस्सर राजा, ही सर्व सत्ता तुझ्या हातून गेलेले, तुला मनुष्यातून घालून देतील. खरोखर नबुकदनेस्सर राजाला मनुष्यातून घालून देण्यात आलं. तो पशुप्रमाणे गवत खाऊ लागला, दही दवामध्ये भिजू लागला. त्याची नखे आणि त्याचे केस पक्षाच्या पिसासारखे आणि नखासारखे वाढले गेले. 7 काल तो गवतात पडून होता, दही दवात भिजत होता, बैलाप्रमाणे गवत खात होता. त्याला मनुष्यातून घालून देऊन पशुमध्ये जमा केले होते. कारण का तो म्हणत होता, हे सर्व माझे, हे मी केलेले, ही बाबेल नगरी मी बांधलेले. ताबडतोब त्याला मनुष्यातून घालून दिलं आणि तो पशुप्रमाणे बनला गेला. लक्षात ठेवा, सर्व काही परमेश्वराचे. तो आपल्याला सर्व काही देतो. हे माझं, ते माझं, हे केले मी, ते केले, काहीच आपलं नाही, सर्व परमेश्वराचे. आपलं शरीर, आपला जीव, आपला आत्मा, तोही परमेश्वराचाच आहे. त्यानेच तर दिलेले आपल्याला सर्व काही. नबुकदनेस्सर राजा या स्थितीत अगदी बैलाप्रमाणे, पशुप्रमाणे बनला गेला. त्या स्थितीत तो पडला गेला. 7 काल या गोष्टीला लोटले. तेव्हा नबुकदनेस्सर राजाला स्मरण झालं की या सर्वावर परमेश्वराची सत्ता आहे. मनुष्य कहा पदार्थ आहे, मनुष्य जगात काहीच नाही. हे सर्व काही परमेश्वराचे. सर्व गोष्टीवर परमेश्वराची सत्ता आहे. तोच या सर्व गोष्टीचा निर्माता आहे. जेव्हा हे नबुकदनेस्सर राजाने बोललं तेव्हा त्याची बुद्धी त्याला परत आली. त्याला पुन्हा
मनुष्यात आणण्यात आलं. त्याचे सरदार, त्याचे लोक त्याच्याकडे आले, त्याला राजा बनवलं आणि पुन्हा एकदा तो राजा झाला. त्या बायबल सांगते दानियल 4 अध्याय 1 ते 3 वचनात तो देवाचे चमत्कार स्मरू लागला. देवाच्या चमत्काराविषयी तो सांगू लागला की देव किती चमत्कार करतो, त्याच्या चमत्काराचा प्रभाव केवढा, त्याची चिन्ह किती थोर आहेत ते. हे तो सर्वांना सांगू लागला. हा नबुकदनेस्सर राजा, बाबेलाचा राजा, परमेश्वर पित्याची स्तुती वरणू लागला. सत्य त्याला कळालं की आपल्या जगात काहीच नाही, हे सर्व परमेश्वराचं आहे. तो माणसाला देतो आणि वेळ आली तर तो घेतो सुद्धा. सर्व गोष्टी त्याच्या हातात, त्याच्या ताब्यात आहे. सर्व काही त्याचं आहे. आपण या जगात काही आणलं नाही आणि बरोबर काही घेऊन जाणार सुद्धा नाही. हर एक गोष्टीवर परमेश्वराचा अधिकार आणि परमेश्वर पित्याची सत्ता आहे. प्रभू येशू हे राज्य चालवणारा परमेश्वर आहे आणि सर्व गोष्टी प्रभू येशूच्या हातात आहेत म्हणून बायबल सांगते. हालेलुया, हालेलुया. बायबल काय सांगते पहा पुढे. परमेश्वर पिता तर म्हणतो सूत्र संहिता 50 अध्याय 10 ते 12 वचनात प्रभू म्हणतो मला भूक लागली तर मी तुला सांगायला पण येणार नाही, मी तुझ्याकडे काही मागत सुद्धा नाही. काय म्हणतो देव पिता? देव पिता ठिकाणी म्हणत आहे कारण वनातील सर्व पशु, हजारो डोंगरावरील गुरढोरे माझे आहेत. डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहे आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहे. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही कारण जग व जगातले सर्व काही माझे आहे. काय म्हणतो देव पिता? सर्व काही माझे, जग जगातले सर्व काही, हजारो डोंगरावरील गुरढोरे माझे, माझ्या लक्षात पण आहे. मी प्रत्येक प्राण्याला ओळखतो, मी प्रत्येक पक्षाला ओळखतो, मी प्रत्येक जनावराला ओळखतो कारण ते सर्व माझे. मला भूक लागली मी तुला सांगायला येणार नाही की मला काही पाहिजे असतं कारण सर्व माझं आहे. प्रभू म्हणतो हे सर्व परमेश्वर पित्याचं आहे, आपलं नाही. आपण याच्यावर सत्ता चालवतो, त्याच्यावर सत्ता चालवतो, भांडण करत असतो मात्र पैशावरून, घरादारावरून, संपत्तीवरून, सोन्यावरून, जमीन जागेवरून. पण आपलं तर काहीच नाही. आपण काहीच घेऊन या जगात आले नाही आणि बरोबर सुद्धा काही घेऊन जाणार नाही. आपली सत्कृत्य, आपली चांगली कामं आपल्या जोडीला आपल्या बरोबर जाणार आहे. आपल्या जोडीला आपला पैसा, आपली वस्तू काहीच आपल्या जोडीला जाणार नाही. जाणार आहे ते आपली चांगली कर्म. हालेलुया. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो हे सर्व काही माझं आहे. प्रभू म्हणतो हे सर्व काही माझं आहे आणि हे सर्व काही मी निर्माण केलेलं आहे. सर्व परमेश्वर पित्याचं आहे. हर एक गोष्टीचा निर्माण करता, हर एक गोष्ट घडवणारा परमेश्वर आहे आणि त्यानेच सर्व गोष्टी घडवलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत, अगदी निर्माण केलेल्या आहेत. तोच सर्व गोष्टीचा मालक आहे परमेश्वर पिता. आणि या प्रभूवर जर आपण भरोसा ठेवत आहोत, प्रभूवर विश्वास ठेवत आहोत तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपल्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवणार. कारण सर्व काही जे आहे ते सर्व परमेश्वराचे, आपले काहीच नाही. 5 सूत्र संहिता 49 अध्याय 16-17. कोणी मनुष्य धनवान झाला, त्याच्या घराचा डांडोल वाढला तरी तू घाबरू नको कारण तू मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही. त्याचा थाटमाट त्याच्या मागून खाली उतरणार नाही. जय सत्य वचन. कोणी मनुष्य भरपूर धनवान झाला, श्रीमंत झाला, तू घाबरू नकोस कारण तो मृत्यू पावेल त्याबरोबर काहीच घेऊन जाणार नाही. तू जोडीला काहीच घेऊन जाणार नाही. मनुष्य मरण पावल्यावर रिकाम्या हाताने आलेला आहे, तू रिकाम्या हातानेच देवाकडे परत जाणार. तू आपल्या जोडीला, आपल्या बरोबर काहीच घेऊन जाणार नाही. पुढे वचन तसं ते उपदेशक 5 ते 15-16. तो मातीच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल. आपल्या श्रमाचे काहीही फल आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही. तो जसा आला तसा सर्वतोपरी परत जाईल. ही एक मोठी अनिष्ट आहे. त्याने वायफळ उद्योग केला त्याचा त्याला काय लाभ? काय सांगते बायबल? तो जसा आलाय तसाच परत जाणार. त्याने श्रम केलं, भरपूर पैसा जमा केला,
साठवला पण आपल्या जोडीला तो घेऊन जाणार, त्याचे श्रम व्यर्थ जाणार, आपल्या बरोबर आपल्या जोडीला तो काहीच घेऊन जाणार नाही. म्हणून बायबल सांगते तो रिकामा आलेला आहे, रिकामा जाणार आहे. एक राजा होता, त्याला आपल्या धनाचा, आपल्या संपत्तीचा, आपल्या वैभवाचा, पैशाचा भरपूर अभिमान होता आणि गर्व होता त्याच्यामध्ये की माझ्यासारखा मनुष्य कोणी नाही, माझ्याकडे इतकं धन आहे, पैसे आहे, संपत्ती आहे. तो कधी गरिबांना मदत करत नव्हता, कधी गरिबांवर दया करत नव्हता. तो म्हणत होता माझा पैसा, माझं धन मी काय या लोकांना देऊ, त्यांनी मेहनत करावी, मेहनत करून खावे, मी कशाला पैसा देऊ, मी कमावलेले, मी साठवलेले, माझ्या बलाने, माझ्या पराक्रमाने सर्व जमा केलेले, मी कशाला गरीबाला देऊ. कधी तो दानधर्म करत नव्हता, कधी गरीब गरजवंतांना तो मदत करत नव्हता. अशा वेळी एक साधू त्याच्याकडे आले आणि मात्र या राजाने त्या साधूचे आपल्या घरी आपल्या राजमाला स्वागत केले आणि त्याला बसण्यासाठी एक चांगले आसन तयार केले. तेव्हा मात्र या साधू बाबा त्या ठिकाणी त्या आसनावर बसले. या साधूला या सर्व गोष्टी कळाल्या की हा राजा एक लालची राजा आहे, एक कठोर राजा, गर्विष्ठ राजा आहे. हा कधी गरीब आणि गरजवंतांना कधी मदत करत नाही, कधी गरिबांवर कधी दया करत नाही. तो म्हणतो माझं धन, माझा पैसा, माझी संपत्ती, हे माझं, ते माझं, हे सतत तो म्हणत असतो. तेव्हा मात्र साधूने युक्ती केली. त्या साधूने त्या राजाला म्हटलं महाराज, मात्र माझं एक काम तुम्ही, लहानसं एक काम तुम्ही कराल का. राजा म्हणत आहे महाराज साधूला, बोला साधू महाराज, मी तुमची काय सेवा करू. तेव्हा तो साधू म्हणत आहे राजाला, महाराज ही सुई घ्या आणि ही सुई तुमच्याकडे ठेवा. जेव्हा आपण वरती भेटतील देवाच्या राज्यात, तेव्हा ही सुई तुम्ही मला तिकडे वरती द्या. आता मी मात्र सांभाळू शकत नाही म्हणून तुम्हाला दिलेले, आपण वरती भेटतील तेव्हा तुम्ही मला वरती सुई द्या. तेव्हा राजा म्हणत आहे साधू महाराज, तुम्हाला तर ज्ञान भरपूर आहे, तुम्हाला कळत नाही का मनुष्य मेल्यावर आपल्या जोडीला काहीच घेऊन जात नाही, मग मी सुई कशी घेऊन जाणार आणि तुम्हाला देणार. तर साधू महाराज बोलत आहे बरोबर म्हटलं तू, मनुष्य मेल्यावर आपल्या जोडीला काहीच घेऊन जात नाही, मग तू हे जे सर्व धन साठवलेले आहे ते का म्हणून, तू जोडीला तर काहीच घेऊन जाणार नाही, मृत्यूपर्यंत सर्व इकडे सोडून जाणार आहेस, तुझ्या बरोबर तुझ्या जोडीला काहीच जाणार नाही. तू म्हणतोस हे धन माझं आहे, हा पैसा माझा आहे, ही संपत्ती माझी आहे, पण तुझ्या बरोबर काहीच जाणार नाही. जाणार ती तुझी कर्म जाणार आहे. त्यापेक्षा तू गरीबाला का मदत करत नाही, का तू दानधर्म करत नाही. राजाला ही गोष्ट आता समजली आणि राजा म्हणते चुकलं माझं, मी अहंकारी बनलो होतो, मी गर्विष्ठ बनलो होतो, मला कळत नव्हते, मला समजत नव्हते, पण आता माझे डोळे उघडले. आता मी गरिबांना मदत करेन, मी दानधर्म करेन, मी सत्कृत्य करेन. आणि त्या दिवसापासून राजा सत्कृत्य करू लागला. लक्षात ठेवा, आपण या जगात काही आणलं नाही, काही घेऊन जाणार नाही. या पृथ्वीतलं धन पृथ्वीतच सोडून जाणार. पण जर आपण गरिबांना मदत करणार, सत्कृत्य करणार, चांगली कामं करणार, तर आपलं धन स्वर्गात आपोआप जमा होणार. स्वर्गाच्या राज्यात आपलं धन जमा होणार. इथून जोडीला नेण्याची गरज पण लागणार नाही. मग ते काय सांगते बा बायबल, इथून जोडीला न्यावं पण लागणार नाही. मग ते 6:19-21 वचना काय सांगते, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, स्वर्गात संपत्ती साठवा. ना तिथे चोर आहेत, न चोरी करत, न कसर लागत, न जंग लागत, काहीच नाही. आपण आपलं धन स्वर्गात जमवते. कसं, जो आपण गरिबांना मदत करतो, अगदी गरजवंतांना सहाय्य करतो, दानधर्म करतो, चांगली सत्कृत्य करतो, तेव्हा ते धन चांगल्या कर्माने वरती जाते आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये ती जमा होते. स्वर्गीय राज्यात ती गोला होते. आपल्या जोडीला आपण काहीच नेऊ शकत नाही. आपली कर्म फक्त आपल्या जोडीला जातात. हालेलुया. या पृथ्वी
देवाच्या राज्यात वर जाणार आहेत. बाकी कोणतीही वस्तू आपल्या जोडीला जाणार नाही. कोणताही पैसा आपण आपल्या जोडीला नेऊ शकत नाही. म्हणून वाचा संधी प्रभू म्हणतो, हे सर्व काही माझं आहे, हे सर्व काही परमेश्वराचं आहे. त्यानेच तर आपल्याला हे सर्व काही दिलेलं आहे. हे माझं, ते माझं, काहीच आपलं मिळत नाही. सर्व काही परमेश्वराचं आहे. तोच तर सर्व काही आपल्याला हे देत असतो. तोच तर आपल्याला अनुग्रह देतो, आशीर्वाद देतो, आपली उन्नती, आपली प्रगती करतो आणि आपली भरभराट करतो. उत्पत्ती 2 अध्यायामध्ये 21 ते 24 वचन, जेव्हा परमेश्वर पित्याने आदामाची फासली काढली आणि त्या फासलीची स्त्री बनवली, ती आदामाकडे आणली, तेव्हा आदाम काय म्हणतो, ही माझ्या हाडातला आणि माझ्या मांसातला मांस, ही नारी आणि मी नर, करेला नरापासून बनवलेली. बघा, आदाम म्हणतो ही माझी आहे, माझ्या हाडातला हाड, माझ्या मांसातला मांस माझी. दिलेली कोणी बनवून? देवाने बनवून दिलेली. आदामाचं फक्त एक हाडच काढलं होतं, बाकी सर्व देवाने त्याच्यात भरलं होतं. इतर हाडे, मांस सर्व काही देवानेच तर चढवलं होतं त्या हाडावर. आदाम काय म्हणतो, माझ्या हाडातला, माझ्या मांसातला मांस माझी ती. साधा देवाला धन्यवाद सुद्धा तो देत नाही की देवा तू मला चांगली स्त्री दिली, बायको दिली, नाही, माझे. पण जेव्हा तू पापात पडला तर देवाला काय सांगतो माहिती? उत्पत्ती 3 अध्याय परमेश्वर पित्याला म्हणतो 9 ते 12 पर्यंत, तू दिलेली स्त्री तुझी, माझी नाही, तू दिलेल्या स्त्रीने मला फळ दिलं म्हणून मी खाल्लं, दोष माझा नाही, तू दिलेल्या स्त्रीचे, तू दिलेली स्त्री. आता देवाला काही सांगतो, तुझी, माझी नाही. आदामावर आता काही दोष येऊ नये म्हणून तो देवाला सांगतो तुझी, तू दिलेली स्त्री. मनुष्य स्वार्थी आहे. जर चांगलं मिळत असेल माझं असतं आणि दुःख आलं की काय चुकीचं काय असेल, देवा हे तुझं. बघा, माणसाच्या जीवनात सर्व चांगलं चालत असते, धंदा व्यवसाय तो, कुटुंबात शांती, तेव्हा तो साधा देवाला धन्यवाद पण देत नाही की देवा मला सुख दिलं, शांती दिली. पण जीवनात जर दुःख आलं, देवा माझ्या जीवनात दुःख का तुम्हाला दुःख दिलं, का संकटे दिली, दोष लावायला बरोबर मनुष्य तयार असतो देवाला दोष देण्यासाठी किंवा मात्र देवाला उलटसुलट बोलण्यासाठी मनुष्य ताबडतोब तयार असतो. पण चांगलं काय असेल तर धन्यवाद मात्र 2 शब्दात देऊ शकत नाही मनुष्य. हालेलुया, हालेलुया. आता मी सांगतो माझी स्त्री, माझ्या हाडातला, माझ्या मांसातला माझी. पण पापात पडला तर त्याला सांगतो तू दिलेली स्त्री, ताबडतोब देवाला दोष. मनुष्य स्वार्थी आहे, कधी पण बदलतो. सांगू शकत नाही की मनुष्य पुढे कसा राहील, कसा जीवन जगेल. अगदी आज चांगली वागणूक तर कदाचित उद्या त्याची वाईट वागणूक पण असेल. तर मनुष्य बदलतो. कदाचित आज वाईट वागतो तर उद्या चांगलं पण वागतो. मनुष्य स्वभावात बदल व्हायला वेळ लागत नाही, तो एकदम मात्र ताबडतोब एका क्षणात सुद्धा बदलला जातो. पण बायबल काय सांगते पहा, वचन सांगते की मात्र हर एक गोष्ट करणारा तर परमेश्वर आहे, तोच तर आपल्याला देतो. आपण म्हणतो माझा पती, माझी पत्नी, माझी मुलं, माझं घर, माझे आई वडील, माझी भावंड, पण हे सर्व तर परमेश्वराने दिलेलं आहे. वचन सांगते पहा, स्तोत्र 127:3, संतती सुद्धा परमेश्वराने दिलेली आहे. संतती देवाने दिलेली देणगी आहे आपल्याला. पुढचे फल हे परमेश्वराचं दार आहे. आपल्याला मुलाबाळही देवानेच दिलेले आहे. हे माझं, ते माझं म्हणतो, पण हे सर्व तर परमेश्वराचं आहे. हे सर्व काही मात्र देवाचं आहे. आपली मुलं बाळ, आपलं घरदार, आपलं सर्व परमेश्वराचं आहे. त्यानेच तर आपल्याला दिलेले आहे. बघा, बायबलचे नियम होते. परमेश्वर पित्याने घोषणा आज्ञा केली होती की मात्र मनुष्यामध्ये, गुरुढोरामध्ये किंवा प्रथम जे जन्माला येईल ते तुम्ही मला अर्पण करावे, कारण ते माझं आहे. आपली मुलं बाळ असो की आपल्याकडे जे असो, पहिलं देवाचं आहे. अगदी पहिलं म्हटलं तर अगदी आपलं सारंच देवाचं आहे. पण देवाची आज्ञा होती की तुमच्याकडे जे पहिलं असेल ते परमेश्वर पित्याने म्हटलं होतं की ते मला द्यावं, मला अर्पण करावं. पण मनुष्य ते करू शकला नाही. पण देवाने आपल्याला
पण आपण त्यांना देवाची कधी ओळख पण करून देत नाही, त्यांना देवाच्या सानिध्यात पण ठेवत नाही. शिक्षण, जागतिक वस्तू, खेळ किंवा मोज मजा यासाठी आपण आपल्या मुलांना मात्र आजादी देतो किंवा त्या गोष्टी आपण आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो, पण खरं शिक्षण परमेश्वराचंच देत नाही. प्रभूने म्हटलं ती मुलं माझी आहेत, मी दिलेली आहेत, पण आपण त्यांना परमेश्वराच्या सानिध्यात देवाच्या सहवासात ठेवण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आपण सुद्धा माझी मुले आहेत, मला हक्क आहे, मला अधिकार आहे. नाही, पहिला अधिकार परमेश्वराला आहे, पहिला हक्क देवाला आहे, कारण त्यानेच तर घडवले, त्यानेच तर पाठवले. आपलं सारं जीवन परमेश्वरच आहे, त्यानेच आपल्याला घडवले, जगात पाठवले. आपली मुलं बाळ, आपला पती, आपली पत्नी, आपले आई वडील, आपली भावंड, आपल्याकडे असलेलं जे काही आहे सर्व परमेश्वरच आहे. बघा योबाच्या जीवनात योग 1 अध्याय आणि योग 2 अध्याय. योग 1 अध्यायामध्ये जेव्हा योबाचं सर्वस्व गेलं, म्हणजे जेव्हा योबाची सैतानाकडून परीक्षा झाली, योबाची धन संपत्तीचा नाश झाला, त्याचे 7 मुलगे 3 मुली एकूण 10 मुलं, घर कोसळलं, 10 मुले मात्र एकाच वेळी मेली. सर्वस्व गेले योबाचं. 1 अध्याय, योग 1 अध्याय 21 वचन काय म्हणते? योग काय म्हणतो? देवाने दिले, देवाने नेले, धन्य परमेश्वराचे नाम. काय म्हणतो योग? हे सर्व परमेश्वराने मला दिलं होतं, परमेश्वराने नेलं, धन्य परमेश्वराचे नाम. मला मुलं बाळं पण देवाने दिली, मला धन संपत्ती पण देवानेच दिलं, परत देवाने नेलं, धन्य परमेश्वराचे नाम. तो देवाच्या नावाला धन्यवाद देते, तो वाचाने काही पाप करत नाही. योग शरीर रोगी बनलं, 2 अध्यायामध्ये योग 2 अध्याय. सैतानाने योबाला गलवाने पीडित केलं, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. त्याच्या योबाच्या बायकोनी पण योबाची साथ सोडली. योबाला काय म्हणते? 2 अध्याय 10 ते 12, देवाचं नाव सोडून त्यांनी मरून जा. पण योग म्हणतो देवाकडून सुखच घ्यायचं का, दुःख घेऊ नये का? याही वेळेला योगाने काही पाप केलं नाही. देवाकडून तू म्हणत आहे की सुखच घ्यायचं का, दुःख घेऊ नये, आणि याही वेळेला योगाने काही पाप केलं नाही. योग 2 अध्याय 9 ते 10 वचनात. योगाने काही पाप केलं नाही, देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य परमेश्वराचे नाव. त्याने परमेश्वराला धन्यवाद दिला, पण देवाला दोष लावला नाही. त्याने देवाची स्तुती केली युबाने, त्याने परमेश्वराची गौरव केली युबाने, पण परमेश्वर पित्याला दोष लावला नाही. कारण युबाला माहिती होतं हे सर्व परमेश्वराचं आहे. युब आपले सत्व धरून राहिला, म्हणून देव पित्याने युबाला ते दुप्पट दिलं, त्याला बरंही केलं आणि गेलेलं दुप्पट डबल दिलं. योग 42 अध्याय. बायबल काय सांगते पहा, की परमेश्वर पित्याने युबाला हे सर्व काही दुप्पट दिले. 10 ते 17 वचनापर्यंत गेलेलं त्याला दुप्पट मिळालं. पुन्हा त्याला 7 मुलगे 3 मुली एकूण 10 मुलं परत झाली. देवाने त्याला आयुष्य दुप्पट दिलं. 140 वर्ष, म्हणजे अगोदर त्याचं वय 70 होतं, मग 70 आणि नंतरच 140 म्हणजे 210 वर्ष जगला योग. देवाने योबाचं आयुष्य सुख संपन्न केलं, कारण त्याने देवाला धन्यवाद दिला. देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य परमेश्वराचे नाम. हे सर्व परमेश्वराचे, माझं काहीच नाही. म्हणून देवाने अधिक आशीर्वादित केले युबाला. हर एक गोष्टीवर परमेश्वराची सत्ता आहे. जे काही आहे ते सारं परमेश्वराचं आहे, आपलं काहीच नाही, सर्व देवाचं आहे. तो या सर्व गोष्टीचा निर्माण करते, सर्व गोष्टी घडवणारा तोच परमेश्वर आहे. हर एक गोष्ट उत्पन्न करणारा तोच मात्र परमेश्वर आहे. त्यानेच सर्व गोष्टी घडवलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत, उत्पन्न केलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत फक्त परमेश्वराने. आणि तोच सर्व गोष्टीचा उत्पन्न करता आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीत परमेश्वराला गौरव मिळाला पाहिजे. हर एक गोष्टीत प्रभू येशूची स्तुती झाली पाहिजे, कारण तो महान परमेश्वर आहे. साऱ्या सृष्टीचा तो राजा आहे, त्याला युगाने गौरव असो. आमीन. तो महान परमेश्वर तिथे महान प्रभू येशू आहे, जो सर्व काही
घडवणारा आणि सर्व काही निर्माण करणारा परमेश्वर आहे. बायबल पुढे सांगते 1 शमूएल 25:2-42 वचना, जेव्हा दावीद आणि दाविदाबरोबरचे लोक जंगलात रानात होते, अशा वेळी दाविदाच्या लोकांना अन्नधान्य पाहिजे होते, हवे होते. त्यावेळी नाबाल नावाचा एक मोठा मनुष्य होता, श्रीमंत मनुष्य होता आणि भरपूर त्याच्याकडे मेंढरे होती आणि तो मेंढऱ्यांचे कातडे काढायचा आणि मात्र त्याचे मांस वगैरे विकायचा, लोकर काढायचा, त्याचे लोकर कातडे वगैरे असा प्रकारचा तो व्यवसाय करायचा. नाबाल नावाचा हा धनवान, हा श्रीमंत मनुष्य. म्हणून त्यावेळी दाविदाचे लोक राहणार होते. दाविदाने मदत मागितली, कारण दाविदाने या नाबालाच्या मेंढरांची जी कलप होती राहणार, त्यांचं संरक्षण केले होते. त्या मेंढरांच्या कलप चालणाऱ्या सर्व लोकांवर उपकार केले होते राहणार. त्यामुळे कोणत्या जनावराने त्यांची मेंढरे खाली नाही किंवा कोणी शत्रूने त्यांच्यावर झडप घातली नाही. दाविदाच्या लोकांमुळे नाबाल आणि नाबालाच्या सर्व मेंढरांचे आणि मेंढपाळांचे संरक्षण झाले होते. म्हणून दावीद विचार करतो, आपण एवढं काही याच्यासाठी केलंय, तर आता आपण रानात आहोत, आपल्याला अन्नाची गरज आहे, आपण याच्याकडे मांस अन्न मागू. म्हणून दाविदाने आपल्या लोकांना नाबालाकडे पाठवलं आणि म्हटलं, आपला पुत्र दावीद म्हणतो की आपला हात चालेल तेवढा मला मांस आणि अन्न द्या. आम्ही रानात आहोत, आम्ही जंगलात आहोत आणि आम्हाला त्याची गरज आहे. तेव्हा नाबाल म्हणतो, माझं अन्न, माझे मांस, माझे पाणी मी कशाला देऊ? हा दावीद कोण? हा इशाय पुत्र कोण? माझं अन्न आहे, माझं मांस आहे, माझं आहे, मी कशाला देऊ? नाबालाने दिलं नाही. उलट नाबालाने दाविदाने पाठवले लोकांचा अपमान केला आणि त्याने दिलं नाही. नाबालावर एवढे उपकार केले होते दाविदाने, पण तरी पण नाही. शेवटी दाविदाच्या लोकांनी येऊन दाविदाला बातमी कळवली. तेव्हा दाविदाला राग आला की आपण एवढे उपकार करून हा उपकाराचे अपकार करतो. सकाळ होईपर्यंत नाबालाचा एकी पुरुष जिवंत राहता कामा नव्हे. ही बातमी नाबालाची बायको अबिगैल हिला कळालं. तेव्हा अबिगैलने ताबडतोब जेवणाची तयारी केली. ती गाढवावर जेवण लादून दाविदाकडे गेली आणि दाविदाला म्हणत आहे की मात्र माझा नवरा नाबाल या शब्दाचा अर्थ आहे मूर्ख. त्याच्या मागे तुम्ही लागू नका. तुम्ही पाठवलेल्या माणसाबरोबर माझी भेट झाली नाही, ही बातमी मला नंतर कळाली. म्हणून मी जेवण तयार करून आपल्याकडे घेऊन आलेले याचा स्वीकार करा. देव तुमचे राज्य स्थापित करो. जो तुमचा जीव घेण्यासाठी पाहत आहे, देव त्याचा जीव गोपनीर टाकू आणि तुमचं राज्य देव कायमचं स्थापित करो. आमच्या गावातल्या नगरातल्या पुरुषांची हत्या तुम्ही करू नका. ही बातमी, ही गोष्ट अबिगैलची दाविदाने ऐकली आणि दाविदाने म्हटलं, जा सुखरूप जा, मी तुम्हातील कोणावरही तलवार चालवणार नाही. तू जर घाईघाईने आली नसती तर सकाळपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता. पण आता तू जा. आणि अबिगैल आपल्या घरी आली. घरी येऊन पाहते तर काय, नवऱ्याने मोठी मेजवानी दिलेली आहे. आपल्या मोठ्या मोठ्या लोकांना जेवायला खायला बोलवलेले. बघा, तू दावीद देवाच्या सेवकाला अन्न देऊ शकला नाही, पण मोठ्या मोठ्या लोकांना बोलून त्याने जेवण दिलं आणि भरपूर दारू पिली होती. म्हणून अबिगैल नवऱ्याला काहीच सांगितलं नाही. जेव्हा सकाळी त्याची नशा उतरली तेव्हा तिने त्या नवऱ्याला आपली बातमी कळवली. त्यानंतर देवाने त्याला तडाखा दिला नाबालाला आणि 10 दिवसाच्या आत तो मेला. देवाने नाबालाला असा तडाखा दिला की 10 दिवसाच्या आत नाबाल मेला. माझं धन, माझं मांस, माझं अन्न म्हणणारा जोडीला काहीच घेऊन गेला नाही. 10 दिवसाच्या आत मरण पावला. हालेलुया. पण ज्या दाविदाला हवं होतं त्या दाविदाला देवाने अबिगैलच्या द्वारे पुरवलं. दाविदाला मिळालं. परंतु जो नाबाल म्हणत होता माझं अन्न, माझं मांस आहे, माझं आहे, तो 10 दिवसाच्या आतच मेला. आपल्या जोडीला काहीच घेऊन गेला नाही, आपल्या बरोबर काही घेऊन गेला नाही. लक्षात ठेवा, हे सर्व परमेश्वराचं आहे. हे सर्व घडवणारा परमेश्वर आहे. या साऱ्या गोष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. तो या सर्व गोष्टीचा निर्माता आहे. तो या सर्व
गोष्टी घडवतो. आपण प्रभूमध्ये जीवन जगणार, प्रभूमध्ये वाटचाल करणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली बंधने तोडणार, आपल्या समस्येतून, आपल्या संकटातून आपल्याला पूर्ण रीतीने प्रभू मुक्त करणार. आपलं काहीच नाही, हे सर्व काही परमेश्वरच आहे. सर्व घडवणारा परमेश्वर आहे, सर्व निर्माण करणारा परमेश्वर आहे. यशकेल 18:4 सर्व प्रभू म्हणतो, सर्व जीव माझे, बापाचा जीव माझा, पुत्राचा जीव माझा, सर्व जीव माझेच आहे, सर्व परमेश्वराचे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 3:23 बायबल सांगते, तुम्ही ख्रिस्ताच्या आहात, आपण सर्वजण प्रभूच्या आहोत. आपल्या या जगात काहीच नाही. लूक 12:15-21 श्रीमंत मनुष्य विपुल धन धान्य साठवून ठेवलं आणि म्हणत आहे की मात्र आता मी मोठे कोठारे बांधेन, माझं धन माझी मालमत्ता साठवून ठेवेन. तो आपल्या जीवाला म्हणत आहे की आता बरीच वर्ष पुरतील एवढं तू धन मालमत्ता साठवलेली आहे. पण देव त्याला म्हणतो, अरे मूर्खा, आजच तुझा जीव मागितला जाईल, तर ठेवलेलं धन हे कोणाला उपयोगी येईल. प्रभू म्हणतो, तू म्हणतो माझ्याकडे धन आहे, माझं विपुल, मी धन मालमत्ता साठवून ठेवलेली आहे, अन्नधान्य साठवले माझं आहे, मी पुष्कळ वर्ष मौज मजा करेन. पण प्रभू म्हणतो, आजच रात्री तुझा जीव मागितला जाईल, म्हणजे साठवले ते कोणाला मिळेल. हालेलुया. जे साठवले ते कोणाला मिळणार नाही. म्हणून आताच वेळ आहे की गरिबांना दानधर्म करा, सत्कृत्य करा. हे माझं ते माझं नाही, सर्व परमेश्वराचं आहे. एक इतिहास 29:10-12 दावीद म्हणतो, प्रभू ही सर्व संपत्ती तुझी आहे, तूच तर आम्हाला दिली, पराक्रम तुझा, गौरव तुझा, सन्मान तुझा, सर्व गोष्टी घडवणारा बनवणारा तूच तर थोर परमेश्वर आहे. तुझ्या हाताने तू आम्हाला दिले, आज तुझ्या मंदिरासाठी आम्ही दान अर्पण करत आहोत, कारण प्रभू हे सर्व तुझं आहे. खरोखर सर्व परमेश्वरच आहे. सर्व घडवणारा, उत्पन्न करणारा, बनवणारा परमेश्वरच आहे. तो साऱ्या गोष्टीचा निर्माता आणि साऱ्या गोष्टीचा करतोय परमेश्वर पिता. आपण या जगात काही ऐकलं नाही आणि आपण जोडीला बरोबर काही घेऊन जाणार नाही. सर्व प्रभूच आहे, तो सर्व गोष्टीचा निर्माता आहे, हर एक गोष्टीचा करता परमेश्वर आहे. त्याच्यावर भरोसा ठेवा आणि गरिबांना सहाय्य करा, सत्कृत्य करा, कारण आपली चांगली कर्म आपल्या जोडीला जाणार. ना पैसा आपल्या जोडीला जाणार, ना वस्तू, ना काही आपल्या जोडीला जाणार. नवरा आपल्या बायकोला जोडीला वरती घेऊन जाणार नाही, बायको आपल्या नवऱ्याला घेऊन जाणार नाही, आई वडील मुलांना घेऊन जाणार नाही, मुलं आई वडिलांना घेऊन जाणार नाही. आपली कर्म आपल्या जोडीला जाणार आहे. म्हणून सत्कृत्य करा, चांगली कृत्य करा, कारण चांगली कर्म आपल्या जोडीला वरती जाणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.